मात्र आपण सगळ्यांनी ऐकलं, चरित्रामध्ये असणारा भाग आपण ऐकला. त्याने संपूर्ण समर्पण भगवंताच्या समोर केलं म्हणून भगवान त्यांच्या मागे पुढे सदैव त्याने उभाच राहिला. मागे पुढे उभा आहे, सांभाळीत. हा त्याने अर्जुनाच्या पुढे आहे, द्रौपदीच्या मागे आहे, सांभाळ करण्याकरिताच उभा आहे. कशाकरिता? अर्जुनानं संपूर्ण समर्पण भगवंताच्या ठिकाणी केलं म्हणून भगवान सुद्धा त्याने महाराज त्याला सांभाळतोय, ही त्याची पावतीच आहे महाराज. द्रौपदीनं संपूर्ण समर्पण भगवंताच्या ठिकाणी केलं. आधी त्यांनी महाराज तिला धृतराष्ट्र दिसत होता, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळेचे सगळे दिसत होते, 5 पांडव दिसत होते. सगळ्यांच्या समोर विनवण्या करायचं काम तिनं केलं खरं, पण तरी सुद्धा कोणी आपल्याला सांभाळत नाही अशी ज्या वेळेला कंडिशन तयार झाली त्यावेळी तिनं संपूर्ण समर्पण भगवंताच्या समोर केलं आणि भगवान तिला सांभाळण्याकरिता आला. जेव्हा संपूर्ण समर्पण आपण भगवंताच्या ठिकाणी करतो त्यावेळेला परमात्मा आपल्याला सांभाळत असतो. म्हणून त्यांनी एक लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला जगातले सगळे दरवाजे बंद होतात त्यावेळेला भगवंताचा दरवाजा उघडत असतो. गेन फार कमी केलाय देवा, थोडासा गेन वाढवा. भगवंताचा दरवाजा उघडत असतो. साध्या मशीनला जोड. हरे हरे हा बजल हरे तुमचे बघा बरं. हरे हरे म्हणा तर करा. आता हे चालू हरे. म्हणून महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ज्या वेळेला जगातले सगळे दरवाजे बंद होतील त्यावेळेला भगवंताचा दरवाजा उघडतो. का बरं असं होतं? देवाला आधी दरवाजे उघडायला काय होतं? देव म्हणतो तुला अजून त्यांच्याकडून अपेक्षा आहे, तुला वाटतं ते येणार आहेत, सांभाळणार आहेत, तुला जवळ येणार आहेत. पण ते असल्यावर माझं काय काम आहे? तुला बायको आहे, तुला मुलगा आहे, तुला घर आहे, संपत्ती आहे, लोक आहेत, हे सगळे तुला आहेत ना. मग जोपर्यंत हे सगळे तुला आहेत तोपर्यंत माझी आवश्यकता काय? ज्या दिवशी तुला असं वाटतं की मला आता कोणीच नाही त्या दिवशी मी, हा महत्वाचा विचार. म्हणून आपल्या मनात अशी भावना निर्माण झाली पाहिजे की आता मला दुसरं कोणीच नाही, मग भगवानच फक्त माझा आहे, अशी भावना ज्या दिवशी अंतःकरणात निर्माण होईल त्या दिवशी त्यांनी मनुष्य आणि भगवंताच्या कृपेला पात्र होईल. मग भगवंताच्या त्यांनी महाराज अस्तित्वाचा अनुभव, भगवंताच्या प्रेमाचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पण अशा पद्धतीने आपण सर्वजण भक्ती करतो तिथपर्यंत ठीक आहे, फक्त आपली भक्ती आपण कधी पडताळून पाहत नाही. मग चरित्र आपण संतांची पाहतो आणि आपण शेरा मारून टाकतो. आपण म्हणतो ते ज्ञानेश्वर महाराज होते म्हणून त्यांच्या जीवनात असं घडलं, ते तुकाराम महाराज होते म्हणून त्यांच्या जीवनामध्ये असं घडलं. आपण कुठे? आपण अतिशय सामान्य आहोत असं आपण म्हणत राहतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्रक्रिया घडत नाही. म्हणून परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्याला जर विचारलं की तुला किती मार्क पडतील, तो जर म्हणला ना की मला 40% पडतील, समजायचं हा नापास होणार आहे. तुमच्या लक्षात आलं का? तो जर म्हणला ना मला 90% पडतील, मग समजा याला त्या निदान 70-80% तरी 100% पडणार आहे. म्हणजे त्याची ती भूमिका काय आहे हे लक्षात घेण्यासाठी. पण आपण त्याने जर आपल्याच मनानं म्हणत असलो, आपण कुठे, आपल्याला कसं काय देव भेटेल अशी भावना जर आपल्या मनात असली तर देव भेटणारच नाही महाराज. पण छातीला हात लावून जर आपल्या मनात भावना पक्की असली की नाही मला सुद्धा देव भेटणारच आहे, भगवंताला भेटण्याकरिता यावं लागेल, अशी अनेक उदाहरणं मला तुमच्या समोर एक दृष्टांत सांगितलं जातं. म्हणजे 2 भक्त होते आणि 2 भक्त 2 झाडाखाली बसून तपश्चर्या करत होते, साधना करत होते. एक त्यांनी चिंचेच्या झाडाखाली बसला होता आणि दुसरा पिंपळाच्या झाडाखाली बसला होता आणि दोघांची तपश्चर्या चालली होती. नारदजी महाराज योगायोगाने आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज ते नारायण नारायण करत आले. आल्यानंतर दोघांनी पण नारदाला नमस्कार केला. वा म्हणे नारदजी तुम्ही भेटलात, आम्हाला फार चांगलं वाटलं, आम्ही दोघं बसून इथं साधना करतो आहोत. फक्त एक काम करा आमचं, तुम्ही सतत भगवंताच्या जवळ असतात देवापर्यंत जा आणि जाऊन देवाला त्यांनी विचारा की देवा तू आम्हाला दर्शन द्यायला कधी येणार आणि फक्त आम्हाला निरोप सांगा की आम्ही वाट पाहतो, देव कधी येणार आम्हाला कळलं म्हणजे आमची साधना तेवढ्या वेळापर्यंत करायची. भगवंत वैकुंठात आहे. नारदजी महाराज वैकुंठापर्यंत गेले आणि गेल्यानंतर त्यांनी नारदांना खरोखर दोघांचा निरोप सांगितला. म्हणजे दोघं जण साधना करतायत आणि ती साधना करतायत. त्यांनी फार आतुरतेने विचारत होते देव कधी भेटणार आहे, देवाला विचारून या कोणत्या वेळेला देव भेटेल असं त्यांनी दोघांनी पण विचारलं. देवा काय सांगू त्यांना उत्तर? देव म्हणला मी त्यांना भेटेल इथपर्यंत ठीक आहे, पण कधी भेटेल हे मला सुद्धा नाही सांगता यायचं. कोणत्या वेळेला मी त्यांना भेटेल हे मला पण अजून सांगता यायचं नाही.
मग काय करायचं आता? नारदजी महाराजांचं उत्तर देणंच आहे काय करून. देवानं जरी सांगितलं नाही तरी नारदांना काहीतरी सांगावं लागेल. नारदजी पुन्हा त्याच रस्त्याने चालले, दोघे जण त्यांनी भेटले. नारदजी महाराज गेले होते, देवाप्रमाणे गेले होते. मग तुम्ही देवाकडे बोलले की म्हणे बोललो, आमचा निरोप सांगितला म्हणे सांगितलं. मग काय म्हणलं देवा, आम्हाला कधी भेटायला येणार आहे? भेटेल का नाही देव? म्हणे भेटणार. कधी भेटणार आहे? असं म्हणल्यानंतर त्यांनी नारदांनी युक्ती केली. नारदजी महाराज म्हणले, तुम्ही ज्या ज्या झाडाखाली बसून साधना करत आहात ना, त्या झाडाला जेवढे पानं आहेत ना, तेवढ्या वर्षानंतर देव तुम्हाला भेटणार आहे. लक्षात घेण्यासारखं मत आहे. जेवढे पानं आहेत ना, तेवढे वर्ष त्यांनी साधना केली की तुम्हाला देव भेटणार आहे. ते पिंपळाच्या झाडाखालचं वर पाहायला लागले, तेव्हा एवढे पानं आहेत झाडाला, एवढे वर्ष तपश्चर्या करायचे, मग देव आपल्याला भेटेल. असं सुंदरा मानवाने घातली, आता काय देव भेटणं शक्य नाही असं म्हणून मला फार नाराज झाला. तो चिंचाच्या झाडाखाली जो होता ना, आता पिंपळाला पानं जास्त असतात तर चिंचा जास्त पानं असतात चिंचा, म्हणून त्यांनी ते चिंचाच्या झाडाखाली होतं, ते उड्या मारायला आनंद, त्याचा आनंद गगनात पाहायला मारतो. हे उड्या मारता इकडून इकडे इकडून इकडे. नाराजी म्हणले का उड्या मारतो? ते म्हणले किती का वर्ष लागणार? भेटणार म्हणला ना देव, म्हणे भेटणार. देव मला भेटणार याचाच मला जास्त आनंद आहे. मला चिंचाला किती पानं असू दे त्याच्याशी काय घेणं देत नाही, मला देव भेटणार आहे ना हे जास्त महत्वाचं आहे. त्याला एवढा आनंद झाला महाराज, त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याचा परिणाम काय झाला असेल माहितीये? काही क्षणात देव त्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तर देवाला सांगितलं तुम्हाला माहित नाही मी कधी भेटणार. भगवान मला भेटणार हा दृढ विश्वास ज्या दिवशी अंतःकरणात निर्माण होतो त्या दिवशी भगवान भेटतो. लक्षात ठेवण्यासारखं मत आहे. मग त्याला प्रत्यक्ष परमात्म्याची भेट झाली महाराज. ते पिंपळाच्या झाडाखालचं तसंच बसलं, वर पानं मोजित होतं. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा दृढ विश्वास असला पाहिजे की भगवान माझा आहे, मला भेटणार आहे, मला सांभाळणार आहे. असं जर त्यांनी महाराज आपण दृढ अंतःकरणामध्ये निर्णयात्मक त्यांनी भूमिकेवर आपण गेलो तर मग मात्र आपण परमात्मा दर्शनाकरता पात्र होतो. हा महत्वाचा विचार आहे. पण आपण सर्वजण त्या मार्गाने मार्गस्थ झालेलो. ज्या अर्थी आपण गळ्यात माळ घातलेले, कपाळाला गंध लावलेला आहे, आपण हरिपाठ म्हणतो, ज्या अर्थी आपण वारी करतो, पारायण करतो, हे सगळे पारमार्थिक उपक्रम आपण ज्या अर्थी करतो त्या अर्थी आपण भगवंताच्या मार्गाने चाललेलो. मग भगवान कधी भेटेल, कसा भेटेल याचा विचार आपण त्यांनी बारकाईने केला पाहिजे. परमात्मा कधी भेटत असतो? तुम्ही त्याचं झाल्याशिवाय परमात्मा तुम्हाला भेटणार पण नाही महाराज. नुसती माळ घातल्यानं नुसतं त्यांनी महाराज गंध लावल्यानं परमात्मा भेटणारच नाही. जसं त्यांनी या महिला वर्गाकडे आपण पाहतो, लग्न झाल्यानंतर त्यांनी महाराज त्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात, कपाळाला कुंकू लावतात, हातात बांगड्या घालतात, पायात जोडवे घालतात, सगळे सौभाग्य अलंकार घालतात. मला तुम्ही सांगा, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, कपाळाला कुंकू लावलं, हातात बांगड्या घातल्या, पायामध्ये त्यांनी जोडवे घातले, म्हणजे संसार होतो का? म्हणजे लग्न झालं म्हणले आणि सगळ्या प्रक्रिया झाल्या, नवरदेव आला, मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं, बांगड्या घातल्या, जोडवे पायात त्याच्या घातले, सगळं झालं आणि हे सगळं झालं म्हणजे आता झाला संसार. अशा नाही संसार होत. मग संसार होण्याकरिता बाईला प्रत्यक्ष नांदायला जावं लागेल, तेव्हा संसार आहे. नुसतं मंगळसूत्र आडवलं आणि कुंकू लावल्याने संसार होत नसतो, नांदावं लागणार तेव्हा संसार होईल. तसं फक्त गळ्यात माळ घातल्यानं, कपाळाला गंध लावल्यानं परमार्थ होत नाही. परमार्थात प्रत्यक्ष नांदावं लागेल तेव्हा परमार्थ होईल. कळतं ना माझं म्हणणं? महत्वाचा विचार आहे. मग नांदायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे त्यांनी म्हणत भगवंताच्या भेटीची आस अंतःकरणात निर्माण करायची, भगवंताच्या दर्शनाची आस अंतःकरणात निर्माण करायची. चित्त पांडुरंगा झुरत असे. भगवंताच्या भेटीकरिता चित्त झुरलं पाहिजे, तेव्हा परमात्मा त्यांनी भेटत असतो. महत्वाची गोष्ट आहे. पण आपण परमार्थ करतो, आपण अशाच पद्धतीचा परमार्थ करतो, कधीतरी तपासून पाहिलं पाहिजे आपला परमार्थ, आपली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचते का,
ती भगवंताला त्यांनी प्राप्त होते का, भगवंताचा स्वीकार करतो का, त्यापेक्षा आपली केलेली भक्ती भगवंताला आवडते का हे जास्त महत्वाचं. आपण भक्ती करत नाहीत असं नाही, जो तो ज्याच्या त्याच्या परीने भक्ती करतोच आहे महाराज. मग भक्ती आपण करतो तरी पण आपल्याला परमात्मा का प्राप्त होत नाही, त्याच्याकरता दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक आहे. एका माणसाला फार भूक लागली, जेवण करायचं होतं. मग जेवण करायचं तो त्यांनी असा जंगलात प्रवास करत होता. त्याच्याकडे त्यांनी महाराज काही साधन नव्हतं, त्यानं तांदूळ बिंदूळ होते थोडेसे बरोबर, एक गाडगं होतं आणि थोडंसं पाणी त्यांनी जवळ सापडलं. पण ते असं त्यांनी जंगल होतं की ज्याच्यात दगडच नव्हते महाराज. मग त्याला चूल मांडायकरता दगड सापडले नाही. मग आग्नी तर त्यांनी पेटवायचं साधन आहे, लाकडं होते, आग्नी त्यांनी पेटवलं, गाडगं होतं, त्याच्यात तांदूळ टाकले, डाळ टाकली, पाणी टाकलं, सगळं काही केलं. आणि मग ते आता भात शिजवायचा, कसं काय शिजवायचा भात, त्यांनी काय केलं माहितीये, झाडाच्या फांदीला त्यांनी अशा पद्धतीने गाडगेवरती बांधलं आणि खाली आग्नी पेटवला, आणि झाडाच्या वर फांदीला त्या गाडगं बांधलं बरोबर, अगदी सेंटरला खाली जिथं आग्नी पेटवलं त्याच्या बरोबर वरती गाडगं बांधलं. मग फार भूक लागली होती, वाट पाहत होता भात शिजायची वाट पाहत होता. किती तासानंतर भात शिजेल कल्पना जर आपण केली तर तुम्हाला नाही कळालं त्या दृष्टांतातलं काहीच कळालं. गाडगं कुठं बांधलं होतं, वर झाला, आणि आग्नी कुठं पेटवलं होता, खाली. भात शिजवण्याकरिता ते सगळं गरजेचं होतं. त्याने आग्नीवर गाडगं ठेवायचं, मग भात शिजला पाहिजे, हे सगळं गरजेचंच होतं. मला त्याने केलं नव्हतं का, ते केलं होतं. पण मग भात शिजला का नाही शिजला, का नाही शिजला, त्या अग्नीचा आणि गाडग्याचा जो संबंध यायचा होता, जेवढी त्यांनी मला त्यांच्यामध्ये जवळीक असायला पाहिजे तेवढी जवळीक आली नाही. म्हणजे तो अग्नी तेवढा प्रखरतेने त्या गाडग्यापर्यंत पोहोचला नाही, म्हणून भात शिजला नाही. तसंच आहे महाराज, आपण भक्ती करत नाहीत का, करतोच. महत्वाची गोष्ट, डावल्याचं काही कामच नाही, कोणाला रिजेक्ट करायचं नाही, कोणाला कमीपणा आणायचं नाही, कोणाला काही चुकीचं म्हणायचं नाही, आम्हाला काहीच म्हणायचं. आपण भक्ती करतो तिथपर्यंत ठीक आहे, पण आपली भक्ती अशी आहे महाराज, तो परमात्मा तिथं आहे आणि आपली भक्ती इथं आहे. आणि एवढी आपली भक्ती मिन करणारी भक्तीची प्रक्रिया सुरूच आहे, पण परमात्मापर्यंत पोहोचत नाही. अग्नी पेटवलेलाच आहे पण गाडग्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून भात शिजत नाही. तशी आपली भक्ती चालूच आहे पण परमात्मापर्यंत पोहोचत नाही, म्हणून परमात्मा भेटत नाही. सरळ आपण काय केलं पाहिजे, आपली भक्ती प्रखर केली पाहिजे. ती प्रखर केली म्हणजे परमात्म्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचेल. मग परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर आधी काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचा विचार आधी मनाला विचारलं पाहिजे की माझी भक्ती भगवंताला त्यांनी आवडते का. परत एकदा संसारातलं उदाहरण सांगतो. संसार करत असताना पती पत्नी संसार करतात की नाही, तो संसार करताना पत्नीनं संसार कसा करावा असा जर प्रश्न तुम्ही विचारला तर तिनं संसार आपल्या पतीला आवडेल असा करावा. पत्नीनं संसार कसा करावा, तिच्या पतीला आवडेल असा त्यांनी संसार करावा. पतीनं संसार कसा करावा, तिच्या पत्नीला आवडेल असा त्यांनी संसार करावा. एकमेकाचे मन जाणून एकमेकाला आवडेल असा संसार त्यांनी पती पत्नीनं करावा. जसं त्यांनी महाराज पतिव्रत असेल आपल्या पतीला आवडेल असा त्यांनी संसार करावा, तसं एका भक्तानं भगवंताला आवडेल असा परमार्थ करावा. परमार्थ कसा करावा, भगवंताला आवडेल असा करावा. मग भगवंताला कसा परमार्थ आवडतो, भगवंताची भक्ती त्यांनी करायची आहे, पण नेमकी कशी भक्ती करावी, भगवंताला आवडेल अशी भक्ती करावी, हा महत्वाचा विचार. मग कशी भक्ती देवाला आवडते हा जर प्रश्न विचारला तर देवाला एकविध असणारी भक्ती आवडते. देवाला असं वाटतं की सगळ्या ठिकाणी मीच व्याप्त आहे. महत्वाची गोष्ट सांगतो, भरला घनदाट हरी दिसे, परमात्माच परमात्मा, सर्वम खवेदम ब्रह्म, सर्व ठिकाणी ब्रह्मच गच्च भरलेल्या त्याच्या वाचून तिला मात्र सुद्धा त्यांनी शिल्लक नाही. तो सर्वांचा अधिष्ठान आहे, सर्व ठिकाणी परमात्मा गच्च भरलेला आहे. म्हणून त्यांनी सर्व शास्त्र असं म्हणतं, आध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या नियमानुसार त्यांनी नामरूपात्मक असणारे हे जगत आहे. हे जगत त्यांनी मला सच्चिदानंद स्वरूपावरती आध्यस्थ आहे आणि आध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या न्यायानं हे संपूर्ण जगत म्हणजे काय, परमात्माच आहे. जगत म्हणजे परमात्माच आहे. आपले बाबा परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय संत चरणरज गुरुवरे छगन बाबा हे त्यांनी मला लोकांच्या समोर प्रश्न विचारायचे कीर्तन, बाबांची कीर्तन अजून आठवतात महाराज. असं वाटायचं बाबाचं कीर्तन बंदच होतं. तिथून गडावरून त्यांनी एक अभंग घेतला बाबांनी की पंढरपुरापर्यंत तोच अभंग सोडवायचा. बरं दिंडीच्या वाटेने कीर्तन असायचं, ते दिंडीची कीर्तन 1 तासाचे त्यांनी असतात, पण बाबांनी तासाची मर्यादा कधीच काय पाहिली मला. लोक दमून थोकून किती असले तरी बाबाला जेवढे कीर्तन करायचं तेवढंच बाबांनी कीर्तन करायचं. मस्त त्यांनी कीर्तन करायचं. मग अशा मुद्द्यावर आणून कीर्तन सोडायचं की लोकांना उत्सुकता वाटली पाहिजे याच्या पुढे काय. असं वाटायचं लगेच आता बाबा सांगतील
मग बाबा म्हणायचे आता हे पुढचं आहे ना आपण उद्याच्या कीर्तनात ऐकू. मग उद्या दिवसभर तेच चिंतन असायचं, आता बाबा उद्या काय सांगते. बरोबर त्याच मुद्द्यावर जाऊन बाबाने पुढचं सांगायचं. अशी गोड कीर्तन बाबा करायचे म्हणा. माझ्यापेक्षा तुमच्या बाराबाबळेकरांना जास्त अनुभव आहे, कारण बाबा प्रत्यक्ष तुमच्या गावामध्ये वास्तव्यालाच राहिले होते. बऱ्याच वर्षापर्यंत बाबा इथे होते, म्हणून तर हा त्यांनी वेळ अशा पद्धतीने जुळून आला. असू द्या, बाबा लोकांच्या समोर प्रश्न त्यांनी विचारायचे कीर्तनात. ते म्हणायचे सांगा देवात जग आहे का जगात देव आहे. बाबांचा प्रश्न असायचा देवात जग आहे का जगात देव आहे. मग काही लोक म्हणायचे देवात जग आहे, काही म्हणायचे जगात देव आहे. असं हे दोन्ही लोकांचं त्यांनी बोलणं ऐकून घ्यायचं. मग बाबा म्हणायचे जगात देव आहे हे पण बरोबर आहे, हा, आणि देवात जग आहे हे पण बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर माझ्याकडे. कोणतं उत्तर आहे ते म्हणायचे जगच देव आहे. लक्षात घेण्यासारखं होतं. जगात देव आहे देवात जग आहे हे म्हणण्यापेक्षा जगच देव आहे हे जास्त महत्वाचं आहे. जगच देव आहे असा अनुभव त्यांनी आपल्याला चित्तामध्ये आला पाहिजे, फार महत्वाचं मत आहे. मग त्यांनी जगताकडे पाहत असताना हे जगत या रूपानं न पाहता परमात्मा या रूपानं आपण जगताकडे त्यांनी पाहिलं पाहिजे. तो अनुभव असला पाहिजे. मी सांगतो असं नाही, महाराज वर्णन करून सांगतात हे जगाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनासे दर्शने. त्याचा अनुभव आहे. काय अनुभव आहे? विश्वदेव सत्यत्वे, हे विश्व नसून देवच आहे हा त्याचा अनुभव आहे माझा. म्हणून या अनुभवापर्यंत गेलं पाहिजे. त्याला हे साधू संतांच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून, श्री गुरूंच्या माध्यमातून हे कळालं पाहिजे. सर्वं खवेदं ब्रह्म, सगळीकडे परमात्माच परमात्मा. मग हे जगत दिसतं का बरं? या जगतामध्ये 5 अंश आहेत. एक आहे अस्तित्व, भाती, प्रिय, नाम आणि रूप. किती झाले? 5 झाले. याच्यातलं अस्तित्व, भातित्व, प्रियत्व म्हणजे सच्चिदानंद हे त्यांनी परमात्म्याचे अंश आहेत. आणि नाम आणि रूप हे त्यांनी कोणाचे अंश आहेत? हे त्यांनी मायेचे अंश आहेत. म्हणून माया कशी आहे? माया जी नाही, तिच्या नावातच तिचा अर्थ त्यांनी जी नाहीच मिळत, पण नसून सुद्धा अशा पद्धतीने प्रतीती येते. ती दाखवते नाही त्याची कैसे नाही तिचे दिसू लागले अरूप होते ते रूपास आले जीव शिवनाम पावले रे. जे अरूप आहे ते रूपाला आलं आणि जीव शिवनामानं त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झालं. म्हणजे संसार प्रतीतीला आला. काय संसार आहे? ईश, जीव आणि जगत या 3 गोष्टी प्रतीतीला हा संसार आहे. महत्वाची गोष्ट. ईश्वर प्रतीतीला आला, मायेचा संग झाला, त्या परमात्म्याला ईश्वर भाव प्राप्त झाला. अविद्येचा संग झाला, परमात्म्याला जीव भाव प्राप्त झाला. तोच परमात्मा त्यांनी जगताच्या रूपाने अशा पद्धतीने नटला. त्याची परा आणि अपरा असणारी जी प्रकृती आहे तिच्या माध्यमातून त्यानं संपूर्ण विस्तार अशा पद्धतीने केलं. प्रसवला विश्वतोची वय सर्व जाणता. हा संपूर्ण त्यांनी जो खेळ आहे हा परमात्म्याचाच खेळ आहे. फक्त त्याच्यातून घ्यायचं काय आणि टाकायचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. फार महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी परमात्माच परमात्मा आहे, पण त्या परमात्म्याच्या ठिकाणी मायेच्या संगतीमुळे ईश्वर भाव, जीव भाव, जगत त्यांनी प्रतीतीला आलं. म्हणजे आकार प्रतीतीला आले. परमात्म्याच्या ठिकाणी आकार नाही. आणि हे सगळंच सगळं गबाळ कुठे आहे? तर आकाराच्या ठिकाणी. हा महत्वाचा विचार आहे. वस्तुशी नाही. म्हणून त्यांनी नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकार राशीचं प्रवादू. वस्तुशी नाही. नाम रूप आणि संबंध, जाती क्रिया आणि भेद हे त्यांनी म्हणत आकाराच्याच ठिकाणी असतात, वस्तूच्या ठिकाणी नाही. आकार म्हणजे त्यांनी संसार आणि वस्तू म्हणजे परमात्मा. आपल्याला काय घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे.
मग काय केलं पाहिजे? आपण त्यांनी मला परमात्म्याला महत्व दिलं पाहिजे. जगताकडे पाहत असताना सुद्धा एवढे माणसं डोळ्यासमोर दिसतात, या माणसं म्हणून जर त्यांनी पाहत असाल तर तुम्ही संसारिक आहे, आणि या सगळ्या माणसांमध्ये तुम्ही परमात्मा पाहत असाल तर तुम्ही पारमार्थिक आहात. सरळ सरळ गोष्ट आहे. ते तोच मनुष्य फक्त दृष्टी बदलली की त्याचं सगळं जीवन बदलून जात असते. म्हणजे या जगताकडे पाहत असताना याला जर सत्य समजत असाल तर तुम्ही संसार करता, आणि या जगताकडे पाहत असताना परमात्मा या दृष्टीने पाहत असाल म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म या भूमिकेत जाऊन जर तुम्ही त्या मला संसाराला महत्व न देता त्यातल्या परमात्म्याला महत्व देत असाल तर तुम्ही परमार्थिक. माझं म्हणणं आहे का? ज्ञानोबरायांची उभी देतो मी तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्यासी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग काय स्वीकारायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. हंस आणि परमहंस असे दोन शब्द मला माहिती आहेत. मी स्वामीजींच्या मुखातून ऐकले ते चिंतन आहे माझं. हंस काय करतो? हंसाच्या समोर जर वाटीमध्ये दूध आणि पाणी एकत्र करून मांडलं तर हंस नावाचा पक्षी त्यातलं फक्त दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच शिल्लक ठेवतो. हे झालं हंसाचं वर्णन. परमहंस कसा असतो? परमहंस तसंच करतो. काय करतो? हे दिसणारं जे जगत आहे, या जगतामध्ये नामरूप संबंध जाती क्रिया भेद हे काही मायेच आहे असा विचार करतो, आणि वस्तू जी आहे परमात्मा वस्तू त्याच्यापेक्षा वेगळीच आहे. ती परमात्मा वस्तूच या रूपाने अशा पद्धतीने नटलेली आहे. मग काय घ्यायचं ते ठरवतो. तो त्या आकारांना महत्व देत नाही, तो त्या भेदाला महत्व देत नाही, तो त्या व्यवहारांना महत्व देत नाही, तो त्या व्यक्तीला महत्व देत नाही, त्याच्या ठिकाणी असणाऱ्या परमतत्वाला महत्व देतो. मग त्याचे जे व्यवहार आहेत की नाही व्यवहार, ते सगळेचे सगळे व्यवहार त्या वस्तूबरोबर, त्या व्यक्तीबरोबर, त्या घटकाबरोबर नसतात. त्याचे संपूर्ण व्यवहार परमात्म्याबरोबर असतात. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. तुम्हाला कळतं मी काय सांगतो ते. मग जनाबाई काही कॉलेजात शिकायला गेली होती का? तिचा अभंग आहे. ती म्हणते, देव खाते देव पिते देवाबरी मी झोपते, देव देते देव घेते देवास व्यवहार येते. ती म्हणते मी देव खाते देव. बाकीचे पाहणारे लोक म्हणायचे रपाट्याचे सपाट्या भाकरी करते गणकून आणते, आणि लोकांना म्हणते मी देव खाते, भाकरी खाताना दिसते देव खाते म्हणते, गडवाभर चरबीभर पाणी पिते एका टायमाला देव पिते म्हणते, देवावर मी झोपते, वाकळ त्यांनी मला फाटके तुटकी घोंगडी गोधडी त्याच्यावर त्यांनी झोपते म्हणले, देवावर मी झोपते. देव देते देव घेते देवासवे व्यवहार येते, देवाबरोबर सगळा व्यवहार करते. सामान्य लोकांना तिच्यासारखी नजर प्राप्त झालेली नाही, महत्वाची गोष्ट आहे. तिची नजर प्राप्त झाली नाही म्हणून सामान्य लोकांना तिची ती वृत्ती कळत नाही. ज्यावेळी ती नजर प्राप्त होईल त्यावेळेला सामान्य लोक सुद्धा त्या भूमिकेत जातील. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आपण घ्यायचंय काय, महत्व कशाला द्यायचं हे जास्त त्यांनी लक्षात घेण्यासारखे. भाकरी तुम्हाला दिसते, त्या भाकरीत तिला देव दिसतो. पाणी तुम्हाला दिसतं, ती तुमची नजर आहे, त्या पाण्यात तिला देव दिसतो. एक गडगंज श्रीमंत मनुष्य होता. त्या माणसानं घरातले सगळे देव सोन्याचे केले. म्हणा श्रीमंतच होता. म्हणा हे असे टाक तयार करायचे चांदीचे, त्याला तांब्याची पाट लावायची, हे करायचं ते करायचं कोणी शिकवलं? म्हणा आपल्याकडे एवढं दिलं देवानं, सोन्याचे देव तयार केले. त्यानं खंडोबाची मूर्ती तयार केली सोन्याची. मग खंडोबा एकटा नसतो, त्याचा घोडा, त्याचे तो खंडोबा, त्याच्या मागे त्याची बायको, त्याचं काय नाव असतं बानू, पुढे ते मणिमल्ल असणारे आसूर, ते पुत्र सुद्धा बरोबर असतं. हे सगळं ते बरोबर सगळं तयार केलं. म्हणा बरेच दिवस त्यानं पूजा अर्चा केली. पण तो श्रीमंत होता. मग सगळे श्रीमंत राहतात, त्याची पुढची पिढी जरा थोडी नादान निघाली. मग त्याचं कमावलेलं सगळं त्यांनी म्हणत त्याने फुकून टाकलं पोरांना. मग त्याला गरीबी आली पोरांना. मग काय करायचं, खायला घरात काय नाही. मग देव तर सगळे सोन्याचे. देव पोराने विचार केला. ते म्हणले आपल्या घरात खायला काय नाही आणि सोन्याचे देव ठेवून तरी काय करायचं, आपण सोन्याचे देव विकून टाकू आणि आपण काय करू, दुसरे चांगले देव करू ना, त्या पैशाने आपला प्रपंच परत उभा करू. देव तरी कशाला नाराज होईल, देव देवापुरी राहील आणि मग आपण आपला प्रपंच करू. गेले सोनार. तो खंडोबा नेला सोनाराच्या दादा. तो नेल्यानंतर त्याने मला सोनार मला वगैरे विकण्याकरता मी आलेलो आहे, याचे किती पैसे होतात सांग. मग त्या सोनाराने बरोबर ते वेगळं, घोडा वेगळा केला, खंडोबा वेगळा केला, माणसा वेगळी केली, कुत्र वेगळं केलं, हे सगळं मनमेल्ल वेगळं केलं. सगळ्यात जास्त पैसे कशाचे, तर तो मला घोड्याची सगळ्यात जास्त किंमत होती. कोण म्हणलं? सोनार म्हणला. खंडोबाची कमी होती मला, त्याच्यापेक्षा त्याच्या बायकोची जरा कमी आहे असं त्यांनी सांगितलं. बावळट आहे काय म्हणतो. घोडा मोठा असतो का खंडोबा मोठा असतो? खरंच आम्हाला महत्वाचं कोण असतं, घोडा असतो का खंडोबा असतो? तुम्ही ऐकतात, कळतं ना मी काय सांगतो ते. सोनार त्या म्हणायला लागला, हे बघ याची किंमत अशी होणार आहे. आणि जो विकायला गेला होता ना, तो म्हणत होता घोड्याची किंमत जास्त सांगतो आणि खंडोबाची कमी सांगतो, तुला काहीच कसं वाटत नाही मला, तुला काही कळतं का नाही? तू म्हणा गप राहा. म्हणे का बरं? हे घोडा आणि खंडोबा तुला दिसतो, मला घोडा पण दिसत नाही आणि मला खंडोबा पण दिसत नाही, मला याच्यात फक्त सोनं दिसतं. मी किंमत तुला घोड्याची खंडोबाची नाही, मी तुला किंमत सोन्याची सांगितली. नजर आहे सोनाराची. महत्वाची गोष्ट.
सोनाराच्या नजरेनं सोनं दिसतं आणि त्याच्या नजरेने त्याने महाराज हे वेगवेगळे घटक दिसतात. तसे आपण सांसारिक नजरा घेऊन फिरतो. आपल्या दृष्टीने त्याने महाराज हे सगळे घटक दिसतात संसारातले. त्याने महाराज पदार्थ दिसतात, व्यक्ती दिसतात, माणसं दिसतात, प्राणी दिसतात. पण ज्याला त्यांनी खरोखर श्री गुरु कृपेने बोध प्राप्त झालेला आहे, तो बोधावर आरूढ झालेला आहे, त्याला हे सगळं काही दिसत नाही. त्याचं जीवन म्हणजे रंगमंचावरचा फक्त एक खेळ जाणते ते अति दुर्गम तयाची भेटी झाली या भाग्य परम. या अभंगामध्ये हेची थोर भक्ती आवडते देवा म्हणत असताना हरिपाठ करावा हेची थोर भक्ती आवडते देवा, काकडा म्हणावा हेची थोर भक्ती आवडते देवा, वारी करावी हेची थोर भक्ती आवडते देवा, पारायण करावं हेची थोर भक्ती आवडते देवा. असा कुठं उल्लेख आहे का? नाही, असा उल्लेख नाही. मग ही भक्ती नाही का? आहे. पण हेची म्हणलंय, चकारात्मक म्हणलंय. आणि कोणती भक्ती पुढे सांगायचे त्याच्याकरता एवढं त्यांनी चालू आहे. काय सांगतोय तुमच्या समोर? सगळीकडे ब्रह्म प्रतीतीला येतं, त्याच्या वाचून दुसरं काही दिसे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मच ब्रह्म प्रतीतीला येते, त्याची दृष्टीच ब्रह्मरूप झालेली असते. ब्रह्मविद एकची सोने नाना परी लेणे, बाळे आणि बुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, म्हणून त्यांनी जगात ब्रह्म एकच सोन आहे, वेगवेगळ्या प्रकाराने दिसतं. म्हणून त्यांनी महाराज ती नजर कोणाची आहे? ती सोनाराची नजर आहे. सगळीकडे त्यांनी महाराज त्याला तेच दिसतं. तसं महापुरुषांना नजर प्राप्त झालेली असते की संसार रूपानं दिसतात, संसार परमात्मा रूपानं प्रतीत येतो. मग परमात्मा रूपानं जर त्यांनी संसार प्रतीत येत असेल तर संसाराला महत्व राहील का? नाही राहणार. त्याच्यातल्या कशाला महत्व राहील? परमात्म्याला महत्व राहील. मग तो संसाराविषयीचं प्रेम त्याचं त्या ठिकाणी निघून जाईल. संसार म्हणून त्याने पाहत असेल तर संसाराविषयी प्रेम राहील. पण संसार रूपाने दिसत नाही, म्हणून संसारावर विशेष असणारं प्रेम शिल्लक राहणार नाही. मग त्याचं खरं प्रेम कोणावर राहील? ते परमात्म्यावर राहील. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तो परमात्म्यावरच प्रेम करेल आणि परमात्म्यावरच प्रेम करणं आणि संसारावरचं त्यांनी महाराज प्रेम अशा पद्धतीने अंतःकरणातून घालून टाकणं, अशी जी भूमिका अंतःकरणात निर्माण होते तीच खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती आहे. नाही लक्षात येत तुम्हाला? लक्षात येण्यासारखं मी बोलतोय. तुम्हाला किती कळत असेल मला माहित नाही. नाही तर ढोबळ मानानं त्यांनी मला हेच वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मला सांगता येऊ शकतं. पण महत्वाचा मुद्दा आहे की संसाराकडे पाहत असताना, त्या जगताकडे पाहत असताना त्याला त्या रूपाने आपण ज्या रूपाने पाहतो, सत्य रूपाने पाहतो, त्या रूपाने न पाहता हा संसार त्यांनी मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे आणि तेच सगळीकडे त्यांनी गच्च भरलेलं आहे. म्हणून त्यांनी मला या संसाराला दुय्यम दर्जा दिला. कशाला दुय्यम दर्जा दिला? या नामरूप आकाराला या संबंधाला काय केलं? दुय्यम दर्जा दिला. आणि ते ज्यानं धारण केलेलं आहे त्याला मुख्य दर्जा दिला. त्याला काय दिला? मुख्य दर्जा दिला. याच्या विरुद्ध एक दृष्टांत भाऊ सांगायचे दृष्टांत. ते म्हणायचे लग्न होतं आणि लग्नामध्ये रुखवत तयार केला. आणि कशाचं तयार करायचं म्हणले? चांगल्या घरचं होतं म्हणजे साखरेचा रुखवत तयार केला. मग साखरेचं रुखवत तयार केलं. काय केलं? साखरेचं घर तयार केलं. त्याच्यात साखरेचं त्यांनी सगळे घटक तयार केले. साखरेचंच दरवाजा, साखरेच्याच खिडक्या, त्याच्या दारात त्यांनी साखरेचं झाड, त्याच्यामध्ये साखरेचंच कंपाऊंड, त्याच्या दारातला कुत्रा सुद्धा साखरेचा, त्याच्यातली मांजर सुद्धा साखरेची, त्याच्यातला उंदीर सुद्धा साखरेचा. हे सगळं साखरेचं तयार करून फार आकर्षक दिसत होतं. ज्या वेळेला ते रुखवतात मांडलं होतं, काय दिसावं म्हणून मांडलं होतं? घर दिसावं, झाड दिसावं, बैल दिसावा, तर हे सगळं दिसावं म्हणून मांडलं होतं. लोकांनी पाहिलंच होतं. सगळ्यांना कळलं हे साखरेचं आहे, पण हे असं दिसतंय. मग तो रुखवत नवरदेवाच्या घरी जात असतो. गेला नवरदेवाच्या घरी, गेल्यानंतर त्यांनी बराच कालावधी लग्न होऊन त्यांनी लोटलं आणि ते शोकेशमध्ये ठेवलं होतं ते रुखवत. आणि काही पाहुणे घरी आले आणि पाहुणे आल्यानंतर त्यांनी म्हणे यांना चहा करायला.
चहा करा म्हणल्यानंतर घरात साखरच नव्हती चहा करायला. आता ती बाई हळूच म्हणली बा आतमधून, अहो म्हणजे चहा करायला साखर नाही. हा काय म्हणला तिला, तुम्हाला चिंता करू नको, एक कुत्र टाक मला. कुत्र्याचा चहा होत असतो. तुम्हाला खरं सांगा, तुम्ही कुत्र्याचा मांजराचा चहा किलो कुत्र्याचा चहा शेतकरी अवस्था सुरू झाली. मग ते टकमका पाहायला लागले, तो चहा आला त्यांच्या समोर, त्यांनी ठेवला सुद्धा, घ्यायला त्यांनी सुरुवात करायची, पण ती घेण्याच मलाच काय केलं. म्हणजे का चहा घेते तू, म्हणजे कुत्र्याचा चहा आहे. हो तसा विचार करू लागला, म्हणजे कुत्र्याचा नाही चहा. मग आमच्याकडे रुखवत आहे, तो रुखवत साखरेचा आहे, आणि साखरेचा रुखवता त्या साखरेचाच त्यांनी मला ते कुत्र मांजर तयार केलेली आहे. साखर संपली घरात म्हणून त्यांनी कुत्रा टाकला, कुत्र्याचा चहा केला का. मग खरं सांगा, चहा कुत्र्याचा होता का साखरेचा? साखरेचाच होता. महत्वाची गोष्ट आहे. मग तिथं कुत्र्याला महत्व दिलं का साखरेला चहा करताना? महत्व कशाला दिलं? साखरेला महत्व दिलं, कुत्र्याला महत्व. कुत्र्याचा चहा होतच नसतो, प्रयोग करू नका. महत्व चहा साखरेचाच होत असतो. म्हणून त्यांनी महत्व कशाला दिलं? साखरेला महत्व दिलं. व्यवहार करताना काय व्यवहार झाला? कुत्रा. आणि प्रॅक्टिकलात काय त्यांनी अनुभवाला आला? साखर. तसंच आहे मला. हा संपूर्ण असा जो संसार आहे, या संसाराकडे पाहत असताना, व्यवहार करताना तुम्हाला जरी त्यांनी द्वैतात्मक मग हा संसार दिसत असला तरी सुद्धा प्रॅक्टिकलात त्याच्यात परमात्माचा भाव अंतःकरणात ठेवणं म्हणजेच संसाराला दुय्यम ठेवणं आणि परमात्म्याला प्रमुख स्थान विशेष असं म्हणतात. म्हणून त्यांनी म्हणत परमात्म्यावरच प्रेम त्यांनी जडलं जातं आणि संसारावरचं प्रेम उडून जातं. म्हणून त्यांनी आपल्या अंतःकरणातून संसारावरचं प्रेम त्यांनी उडून जाणं, परमात्म्यावरच प्रेम करणं ही श्रेष्ठ असणारी भक्ती आहे. आणि हीच भक्ती भगवंताला आवडते. महाराज करून सांगतात, आणि ती देवाला आवडते. काय भक्ती आहे? संकल्पावी माया संसाराची ही माया होत असताना वेदांताची घ्यायची नाही. इथं माया शब्दाचा अर्थ करायचा प्रेम, आणि संकल्प करणे म्हणजे सोडून देणे. काय सोडायचे? प्रेम सोडून द्यायचे. कशावरचं सोडायचे? संसारावरचं सोडायचं. संसारावरचं प्रेम त्यांनी अंतःकरणातून सोडून देणं हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे. आणि ती भक्ती देवाला आवडते असा त्याचा अर्थ आहे. मग संसारावरचं प्रेम कसं सुटेल? जेव्हा संसार मिथ्या आहे असं कळेल आणि परमात्मा सत्य आहे असं कळेल, तेव्हा संसारावरचं प्रेम सुटेल. तुम्ही
तुम्ही त्यांनी महत्व कशाला देणार? खऱ्याला देणार का खोट्याला देणार? खऱ्याला महत्व देणार. रस्त्याने तुम्ही चालले, खोट्याला महत्व दिलं काय काय होतं ते सांगतो. रस्त्याने चालले आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, असं त्यांनी ते म्हणायचे. संध्याकाळ झाली होती, पूर्ण उजेड नव्हता, पूर्ण अंधार नव्हता आणि शेतात चालला होता कशा तरी. आणि रस्त्याने चालता चालता रस्त्यात त्यांनी अशा पद्धतीने दोरी पडली होती, दोरा पडला नाडा पडला होता आणि तो त्यांनी पडला होता वाकडा तिकडा होता, असा पूर्ण उजेड नव्हता, पूर्ण अंधार नव्हता आणि याला जरा थोडा दृष्टी दोष होता. म्हणजे त्या दोरीच्या ठिकाणी सादृश्यता दोष आणि याच्या ठिकाणी महाराज मंद अंधकार आदी करून त्यांनी दोष होता. आणि या दोषानं काय झालं, त्या दोरीच्या ठिकाणी झाला त्याला भ्रम. कशाचा भ्रम झाला? त्याला वाटलं सापच आहे, ते साप आहे असं वाटल्यानंतर जे पळायला लागले महाराज, धोम फुटून साप 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 म्हणतात, साप सुद्धा म्हणते ना, ते बाप बाप म्हणायला लागले महाराज. इथपर्यंत त्याने धोम फुटून पडायला असंच पडलं. पडलं लगेच डोकं फुटलं, हातही त्यांनी मोडला, रक्त बंबाळ झालं, पुढे गेलं. लोक म्हणजे काय झालं तुला? मला लय मोठा साप पाहिला, अजून तिथंच आहे, मला काहीतरी गिळ आहे मला त्यांनी, आणि ती वळवळ सुद्धा करते मला, असं वारीने हालत होती ना. लगेच ताबडतोब बॅग घेतली, बॅटरी घेतली, सगळेजण पाहण्याकरिता गेले. तोपर्यंत अंधार पडला होता. बॅटरी लावून पाहिलं, सगळ्यांना दिसलं महाराज. काय दिसलं? दोरी दिसली, तो नाडा दिसला. महत्वाची गोष्ट आहे. साप होता का? नव्हता. मग कुठे गेला? रज्जूवरचा सर्प आहे, तो बेळात जाईल का? खेळपटात घुसेल का? सापाला 12 वाटा असतात, मग 12 वाटाने पळेल का? नाही पडेल. तो तिथंच होता. कोण? तो नाडा. साप नव्हताच. खरं सांगू का, हा जाण्याच्या आधी पण साप नव्हता, हा ज्या वेळेला गेला त्यावेळेला पण साप नव्हता, आणि बॅटरी लावून पाहिलं त्यावेळेला पण साप नव्हता. तिन्ही काळात नाडाच होता. म्हणजे त्यांनी महाराज रज्जू म्हणजे दोरीच होती. तिन्ही काळात सर्प नव्हता, पण याला प्रतीती आली. कशामुळे आली? भ्रमण आली. म्हणजे जे खोटं आहे ना, ते खोटं त्याला त्रास देत होतं. खरं काय होतं? ती दोरी होती. ती दोरी कोणाला काही त्रास देत नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. ती दोरी त्या सर्पाला ढोबळ मानणं अधिष्ठान आहे. खरं तर एक जड पदार्थ दुसऱ्या जड पदार्थाला अधिष्ठान होत नसतो, त्याला त्यांनी अधिष्ठान चैतन्यच आहे. पण मला तुमच्या समोर आता पाठ सांगायचं नाही, वेदांताची प्रक्रिया नाही सांगायची. मला एवढंच सांगायचं फक्त की ही जी त्यांनी प्रक्रिया घडली, त्रास कोणी दिला? त्या खोट्याने दिला. फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या खोट्यानं त्रास दिला, डोकं फुटलं की नाही, ते खरं का खोटं? खरं. हात मोडलाय, खरं का खोटं? खरं. साप खरा होता का? नव्हता. साप खोटा, डोकं फुटलेलं खरं. खोट्या सापाने डोकं फुटलं, खोट्या सापाने हात मोडला. आपला त्रास कुठं आहे? हे दिसणारं जगत खरं का खोटं? जगन मिथ्या, त्या सापासारखं खोटं आहे मला. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ब्रह्मसत्य, ब्रह्मसत्य आहे, पण हे आपल्याला कळत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? ब्रह्मसत्य हा सिद्धांत घ्यायचा आणि जगत मिथ्या आहे हे त्यांनी स्वीकारायचं. फार महत्वाची गोष्ट आहे. जगत मिथ्या आहे असं स्वीकारणं म्हणजेच त्यांनी महाराज त्या जगताला दुय्यम करून टाका. हे जे खोटं आहे, खोट्याला तुम्ही महत्व द्याल का? फार त्यांनी महाराज अशा पद्धतीने तहान लागली आणि त्या डोंगरावर त्यांनी थोडंसं असं उखर भूमीवरती प्रखर सूर्यकिरण पडले आणि झळ्या झळ्या दिसायला लागल्या. फार तहान लागली. मग तहान लागली म्हणून तुम्ही असा विचार करता का हांडे भांडे घ्यायचे तिथं पाणी आणण्याकरिता जायचं? का बरं जात नाही तुम्ही पाणी आणण्याकरिता? तुम्हाला माहिती आहे खोटं आहे. खोटियाचे पिसे उर खोडी म्हणून मृगजळ खरं वाटतं. आणि माणूस त्यांनी महाराज, माणूस नाही हरण त्याच्या मागे पळतो. ते खोटंच असतं, ऊर फुटून हरण मरतं. त्या हरणाला ते खरं दिसतं, माणसाला ते खोटं दिसतं, आणि ज्याच्यामुळे दिसतं सूर्याला त्याला ते दिसतच नाही. हा महत्वाचा विचार. तसं हे जगत आहे. हे जगत त्यांनी आज्ञानी जीवाला सत्य वाटतं, जे मुमुक्षु जीवाला त्यांनी मिथ्या वाटतं, आणि महापुरुषांना ते दिसतच नाही, त्यांना परमात्माच प्रतिक्रिया येतो. हा महत्वाचा असणारा भाग आहे. म्हणून त्यांनी म्हणून खोट्याच्या मागे माणसं पडत नाहीत, त्या खोट्याला दुय्यम करून टाकतात. मग ज्याला तुम्ही काय करा, या जगताचा निर्णय करा. तुम्ही त्यांनी हे जगत मिथ्या आहे असं अशा पद्धतीने स्वीकारा. म्हणजे काय होईल? त्या मिथ्या, जसं मृगजळाविषयी तुमच्या मनात प्रेम नाही, तसं त्यांनी महाराज या जगताविषयी, या संसाराविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेम शिल्लक राहणार, त्याच्याविषयीचं प्रेम निघून जाईल. त्या प्रेमाचे तुम्ही त्यांनी अशा पद्धतीने त्याग कराल, संकल्प करून टाकाल की हे सगळं खोटं आहे आणि याच्यात मला त्यांनी अडकायचं नाही. मग खरं काय? त्याच्या मुळात जे असणारं ब्रह्मनाम परमात्मा तोच त्यांनी खरा आहे. म्हणून त्यांनी असं ज्याला कळतं आणि कळून संसाराला जो अंतःकरणातून बाजारा करतो तो खरा भक्त आहे, आणि तीच त्याची खरी भक्ती आहे, आणि ती भगवंताला आवडते.
याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाविमा या संसाराची म्हणजेच देव आवडतो, बाकीचं काही आवडत नाही, हा त्यातला विशेष भाव आहे. असंच घडलं म्हणजे भक्तीमध्ये असणारे जे प्रतिबंध आहेत ना, ते प्रतिबंध शिल्लक राहणार नाही. भक्तीमध्ये 4 प्रकारचे प्रतिबंध असतात महाराज. एका विषयासाठी, म्हणजे त्या विषयांकडे विषय रूपाने त्यांनी आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला विषयाचं सेवन करण्याकरिता आपण अशा पद्धतीने धावपळ करतो. पण जर सगळीकडे परमात्माच गच्च भरलेला आहे तर विषयी आणि त्या विषयाचं सेवन हे त्रिपुटी शिल्लक राहील का? राहणारच नाही. म्हणजे त्यांनी म्हणत तो प्रतिबंध त्याच्यासमोर राहणार नाही. पापाचे सहचर्य, जो व्यापक स्थितीला प्राप्त झाला त्याच्या दृष्टीने धर्म अधर्म पाप पुण्य आपलं वर्ग कनिष्ठ उच्च नीच हे काही शिल्लक राहत नाही, सर्व ब्रह्ममय होऊन जातं. म्हणून त्यांनी म्हणत पापाचं सहचर्य हा भक्तीतला प्रतिबंध आहे, तो त्याच्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. विप्रलंबा नावाचा प्रतिबंध आहे. लोकांची फसवणूक करणं भक्तीच्या माध्यमातून. आपल्या अंतकरणात धनाचा मानाचा लोभ असावा आणि लोकांच्या समोर स्वतःला भक्त म्हणून त्यांनी प्रगट करावं, ही पण भक्तीच त्यांनी केली जाते, दांभिक भक्ती आहे. त्याला विप्रलंबा असं म्हणतात. पण विप्रलंबा करायचं काय काम शिल्लक राहणार नाही. आणि व्याभिचारिता हा भक्तीतला 4था प्रतिबंध आहे माझा. व्याभिचारिता म्हणजे त्यांनी सोमवार आला का शंकर, मंगळवार आला की जगदंबा, बुधवार आला की विठोबा, गुरुवार आला की दत्त, हे जसे त्यांनी म्हणत देव बदलत जातात की नाही. हा देव सोडायचा, दुसरा धरायचा, तो सोडायचा, तिसरा धरायचा, ही जी व्याभिचारिता आहे ना, ती व्याभिचारिता सुद्धा पूर्ण बोध प्राप्त झाल्यानंतर राहणार नाही. कशी काय राहणार नाही? तो विठोबाच्या समोर गेला तरी त्याला तेच ब्रह्मतत्व दिसेल. तो महादेवाकडे गेला तरी पण तो म्हणेल माझा पांडुरंगच महादेवाच्या रूपाने आहे. तो दत्ताकडे गेला तरी म्हणेल हा माझा त्यांनी पांडुरंगच दत्ताच्या रूपाने आहे. तो त्यांनी भैरवनाथाच्या देवळात गेला काय, खंडोबाच्या देवळात गेला काय, त्याला त्यांनी खंडोबात आणि भैरवात सुद्धा त्याचा विठोबात दिसेल, हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे व्याभिचारिता नावाचा दोष त्याच्या जवळ राहणार नाही. भक्तीतला व्याभिचार त्यांनी महाराज जीवनामध्ये त्यांनी भक्तीमध्ये अग्रेसर होऊ देत नाही. म्हणून अशा पद्धतीने व्याभिचारिता दोष सुद्धा त्याला राहणार नाही. किंवा जेव्हा त्याला पूर्ण बोध प्राप्त होऊन तो संसाराला त्यांनी आपल्या अंतकरणातून घालून टाकेल, संसाराविषयीचं प्रेम काढून टाकेल, त्यावेळेला त्यांनी मला भक्तीतले प्रतिबंध आपोआप शिथिल होऊन जाते. आणि मग त्यांनी म्हणत त्याची ती भक्ती भगवंताला प्रिय वाटेल आणि मग खऱ्या अर्थानं भगवंताला कृपा करेल. मग देवतया जवळ असे पापनासे दर्शने, म्हणून ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनासे दर्शने. मग त्याला दर्शन त्यांनी म्हणत त्याच्या दर्शनाने त्यांनी जगाचं पाप जाईल अशी अवस्था निर्माण होते. मग त्यांनी तुम्ही एवढं सगळं सांगितलं आम्हाला कळालं. मग संसाराला दुय्यम करायचं, संसारावरची माया काढून टाकायची, संसारावरचं प्रेम काढून टाकायचं. म्हणजे काय करायचं? दाढी जटा वाढवायची, हिमालयात निघून जायचं, असं त्याचा अर्थ करायचा का? म्हणले नाही, तसा अर्थ करायचा नाही. मग काय करायचं? संसाराकडे पाहत असताना हा संसार मिथ्याच आहे आणि हा संसार प्रार्थना होत असतो. म्हणून त्यांनी महाराज या संसाराकडे पाहत असताना त्या दृष्टीने पाहायचं. आणि भगवंतानं आपल्याला इथं त्यांनी पाठवलेलं आहे. हे शरीर आपल्याला मिळालं हे पण उपाधीच आहे ना, ते कर्म त्यांनी आपल्याला प्राप्त झालं हे पण उपाधीच आहे, त्यात प्रारब्ध आपल्याला मिळालं हे पण आपल्याला उपाधीच आहे. जोपर्यंत आरसा समोर आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसतच असतं. आरसा बाजूला काढला तरच प्रतिबिंब जाणार आहे, समोर आरसा ठेवल्यावर प्रतिबिंब दिसतच. तसं त्यांनी म्हणायचे शरीर हे प्रारब्ध, हे आयुष्य, ही त्यांनी हे कर्म, हे आपली उपाधीच आहे. जोपर्यंत हे आपल्या समोर आहे तोपर्यंत ते सुख दुःखाचे हेरगावे भोगावेच लागते. मग काय केलं पाहिजे? हे त्यांनी मला जाणलं पाहिजे आणि जाणून त्यांनी मला त्या भगवंतानं आपल्याला याच्यात घातलेलं आहे. म्हणून त्यांनी त्यानं जसं आपल्याला ठेवलं आपण तसं राहायचं आणि फक्त त्याचं चिंतन करत राहायचं. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे आणि तीच खरी भक्ती आहे, ती भगवंताला त्यांनी प्रिय वाटणारी आहे. म्हणून आपण काय करावं महाराज? Hey,
संसार नावाचा जो मुद्दा आहे हा प्रात्यभाषिक सत्तेतला मुद्दा आहे. आणि ज्या परमात्म्याची प्राप्ती आपल्याला भक्तीच्या माध्यमातून करून द्यायची तो परमात्मा पारमार्थिक सत्तेतला आहे. पण पारमार्थिक सत्तेतल्या परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर प्रात्यभाषिक सत्तेचा मुद्दा दूर ठेवावा लागेल. म्हणून त्यांनी हा संसार प्रात्यभाषिक सत्तेत आहे, याच्यामध्ये त्यांनी तुमचं त्यांनी जे जीवन आहे संपूर्ण ते प्रात्यभाषिक सत्तेत आता सध्या आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यात ते व्यवहार करतो, त्याच्याकरिता मान्यता करण्याकरिता व्यावहारिक सत्ता त्यांनी मांडली, नाही तर प्रात्यभाषिकच सत्ता आहे. दोरीवरचा साप हा त्यांनी महाराज प्रात्यभाषिक सत्तेतला आहे, लक्षात घेण्यासारखा होत आहे. म्हणून त्यांनी त्याच्यातले सगळेचे सगळे घटक आणि सगळेचे सगळे व्यवहार आहेत, हे व्यवहार पाहत असताना त्या सत्तेमध्ये तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा प्रात्यभाषिक सत्तेत असणाऱ्या मायेचा संग करून ईश्वर झाला, नियामक झाला. म्हणून तो नियमन करू लागला. तो कोणाचं नियमन करू लागला? तो जीवाचं नियमन करू लागला. आपण कोण झालो? जीव झाला. आहोत कोण? परमात्माचा सच्चिदानंद रूप. तो का म्हणे हा तो स्वयंपरब्रह्म, तो परब्रह्मच आहे. आपण स्वतःला त्याने जीव समजतोय. ज्याला बोध झाला त्याचा जीवपणा संपून जातो. फार महत्वाची गोष्ट. जीवपणा मेल्यावर संपत नसतो, जीवपणा जिवंतपणेच घालवावा लागतो. हा जिवंतपणेच जात असतो. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा. परमार्थ करायचा म्हणजे काय? परमार्थ करणं म्हणजे स्वतःचा जीवपणा घालवणं. आणि मी सच्चिदानंद व्यापक त्यांनी आहे असं त्यांनी समजलं. असं समजायला जर लागला एखादा मनुष्य मी सच्चिदानंद रूप आहे, तो पाप पुण्याच्या पलीकडे गेला, पाप पुण्य मानायचं जर त्याने बंद केलं, हे लोक त्याला बावळटच काढतात. ते म्हणतात ते मूर्खच आहे, त्याला पाप मान्य नाही, पुण्य मान्य नाही. हे पाप पुण्याला चिकटून असतात महाराज. म्हणजे काय करतात? यांना कळतं महाराज, फक्त ते त्याच्या भोवती हिंडत राहतात, त्याच्यात उडी मारित नाही. ज्याने त्याच्यात उडी मारली ना त्याला काही शिल्लक राहत नाही. एक हरिवंशराय बच्चनची कादंबरी आहे, तुम्हाला अमिताभ बच्चन माहिती आहे ना, हिरो. त्याच्या बापाचं नाव होतं हरिवंशराय बच्चन. खरोखर त्याची कादंबरी आहे. कादंबरी, त्या कादंबरीचं नाव आहे मधुशाला. कादंबरीचं नाव मधुशाला. त्या मधुशाला नावाच्या कादंबरीमध्ये त्यानं गोड पंक्ती लिहिल्यात महाराज. काही आमच्याकडे अष्टवक्र गीता नावाची एक गीता आहे. त्या अष्टवक्र गीतेमध्ये आत्माराम थत्ते नावाच्या ग्रस्ताने त्याच्यावर मराठी अर्थ लिहिला आहे. आणि आनंदमयी माता म्हणून त्यांनी आहेत, त्यांनी त्याला अभिप्राय दिलेला आहे, आशीर्वाद पत्र दिले. त्या आशीर्वाद पत्रामध्ये त्यांनी 4 ओळी लिहून पाठवल्या. त्यांनी कोण करता? शांताराम थत्त्याने करतात. आणि ते त्यांनी लिहिलं त्याच्यावर. ते म्हणतात धर्मग्रंथ सब जला चुके हे जिसके अंदर की ज्वाला, पण मंदिर मस्जिद गिरजे सबको तोड़ चुका वो मतवाला, पंडित मोमिन पादरियों को फंदों को जो काट चुका, कर सकते हैं आज उसी का स्वागत मेरी मधुशाला. ये मंदिर नहीं मधुशाला है, सदगुरु बना है साकी, जीवन की मदिरा यहाँ पिलाई जाती है, आओ अपनी प्यास बुझाओ. फार महत्वाचा मुद्दा आहे महाराज. धर्मग्रंथ सब जला चुके हैं जिसके अंदर की ज्वाला. ज्याच्या आतमध्ये ज्ञान अग्नी त्यांनी प्रदीप्त झाला, ज्याच्या आतमध्ये त्यांनी ज्ञानाग्नी प्रज्वलित झालेला आहे, त्याच्या दृष्टीने त्यांनी महाराज सगळं जग संपून जातं. हे त्यांनी महाराज शेंबडे मेंबडे धंदे आपण करायचे. हे पवित्र आहे, ते अपवित्र आहे, ते पाप आहे, ते पुण्य आहे, ते आपलं आहे, ते परक आहे, ते श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ आहे. सामान्य लोकांच्या दृष्टीने जर असं बोलायला लागलं म्हणतात त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दवाखान्यात घेऊन चला. पण शास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याच्यासारखा श्रेष्ठ दुसरा कोणीच नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी सामान्य लोक ज्यांना नजर आली नाही, ज्यांना गुरुकृपा झाली नाही, ज्यांना बोध प्राप्त झाला नाही, ते या सगळ्या गोष्टींना अतीव महत्व देतात, फार जास्त महत्व देतात आणि त्याच्यातच अडकून राहतात. दुसरा मुद्दा, तिथं अडकलेले असतातच असतात. जो त्या बोधावर जाण्याचा प्रयत्न करतो 8 तास करून त्याच्याही टांगड्या ओढण्याकरिता तयार असतात. कारण त्यांना खपत नाही, ते सहनच होत नाही. कारण त्या बोधापर्यंत त्यांना जाता येत नाही. ते म्हणतात हा काहीतरी वाईट असणारा प्रकार आहे. हे पाप मानत नाही, पुण्य मानत नाही, धर्म मानत नाही, अधर्म मानत नाही, हे श्रेष्ठ मानत नाही, कनिष्ठ मानत नाही. त्याच्या दृष्टीने काहीच राहत नाही. तुकोबारायांची भाषा सांगू का? ते म्हणतात माझे विषयी देव मेला असो त्याला असेल. प्रमाण मी काय खोटं सांगतोय का? ते म्हणतात माझ्या दृष्टीने देव सुद्धा मेला, ज्याला असेल त्याने देवदेव करीत बसावं, मला काय घेणं देत नाही. महत्वाची गोष्ट आहे. कोणत्या भूमिकेत तुकोबार आहेत? ते त्याच भूमिकेत आहेत की ज्यांच्या दृष्टीने द्वैत नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. पण अशा अवस्थेत अशा पद्धतीने निघून गेले. या सगळ्या प्रक्रिया कशात मोडतात? जीव कशात आला? या सांसारिक सत्तेत आला. ईश्वर कशात आला? सांसारिक सत्तेत आला. व्यवहार कशात आले? या सांसारिक सत्तेत आले. म्हणून सांसारिक सत्तेमध्ये या सर्व गोष्टी त्यांनी येतात. म्हणून त्यांनी महाराज लोकांच्या उपचारापुरतं त्यांनी महाराज त्या कराव्या लागतात. म्हणून त्यांनी फक्त पांघरून घेतलेला आहे, फक्त सोंग घेतलेला आहे. हा संसार म्हणजे रंगमंच आहे आणि या संसाररूपी रंगमंचावरती त्यांनी हे सगळेचे सगळे पात्र आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि त्या पात्रानुसार देवाने जेवढे डायलॉग आपल्याला दिले तेवढे आपण मारतो. सरळ सरळ गोष्ट आहे.
देवाला जसं आपल्याला सांगितलं तसं आपण त्यांनी करतो आहोत. हे ज्याला कळालं तोच खऱ्या अर्थानं भगवंताच्या भक्तीमध्ये अग्रेसर आहे. पण आपण काय करावं असं जाणावं आणि जाणून काय करावं, ठेविले अनंते तैसेचे राहावे, त्यानं आपल्याला घातलेल्या या खेळामध्ये आणि आपण अशा पद्धतीने खेळावं. पण काय जाणून त्या स्वरूपाच्या जाणावं आणि जाणून टाकणे. मला खेळा नाटकामध्ये तुम्ही नाटक जुन्या काळात हे पिक्चर आता निघले, मालिका निघल्या तेव्हापासून नाटकं बंद झाली. नाही तर पहिले लोक फार नाटकं करायचे म्हणतात. म्हणजे नाटकं करायचे म्हणजे नाटकं करायचे नाही कळत मला. रंगमंचावर नाटक व्हायचं मला. बरं त्या नाटकामध्ये स्त्रिया त्यावेळी पात्र करीत नव्हते. स्त्रियांचे पात्र सुद्धा पुरुषच करायचे. अशी हुबेहूब करायचे मला. स्त्रियांचे पात्र ते पुरुष, ती बालगंधर्व होती की नाही मला, स्त्री पात्र करायचे हुबेहूब चांगले महाराज. त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं ते बायकांचे मुडके मारतात, त्यांनी नाक तोंड मुरडतात, असं हुबेहूब चांगले महाराज त्यांनी करायचं. खरं सांगा, एखाद्या पुरुषाने स्त्रीचं पात्र केलं आणि पात्र केल्यानंतर तो हुबेहूब तसं त्यांनी स्त्रियांसारखं बोलतो, चालतो, वागतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलतोय, हे सगळं त्यांनी करतो. हे सगळं करत असताना त्याच्या ध्यानातून जातं का तो पुरुष आहे म्हणून? त्या ध्यानातून जाईल का? खरं सांगा तुम्ही, जाईल का? अजिबात जाणार नाही महाराज. त्याच्या लक्षात आहे मी पुरुष आहे, फक्त हे नाटक करतोय. फार महत्वाची गोष्ट आहे. असं मी सच्चिदानंद स्वरूप आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून यदि पापा पुण्याअंगा, या भूमिकेत तू गेलेलाच आहे. फक्त तू काय करतोय, या सगळ्या जगतामध्ये वागत असताना नाटक करतोय. आणि काय नाटक करतोय? नाटक मंडळीतला जो प्रमुख आहे ना, त्यानं ठरवलेलं हे बघ, हे श्रीपात्र तू करायचं, हे अमक्याचं पात्र तू करायचं, हे फलाण्याचं पात्र तू करायचं, आणि अशा पद्धतीने तुला जेवढं सांगितलं तेवढं बोलायचं, आणि अशा पद्धतीने हे सगळं करायचं. असं सांगितल्या पद्धतीने हुबेहूब त्यांनी महाराज आपलं जे पात्र त्यांनी तो बजावतोय आणि त्यानं सांगितलं तसं करून त्यांनी नाटक पूर्ण करून होते. बरोबर आहे की नाही? तसं त्या नाटकाचा जसा मोर्चा त्यांनी कोणतरी मुख्य असतो, तसा आपल्या या नाटकाचा मोर्चा जर कोण असेल तर तो ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराच्या नाटकातले आपण सगळे जर पात्र आहोत, त्यांना आपण लिहून दिलेलं स्क्रिप्ट की यानुसार तुम्हाला आता हे काम करावं लागेल. हे बाबासाहेब महाराज आहेत, यांनी अमुक ठिकाणी राहायचं, यांनी कीर्तन करायचं, यांनी त्यांनी परमार्थ करायचा, यांनी लोकांना परमार्थ शिकवायचा, हे लिहून दिलेलं आहे त्यानं. हे यांनी काय करायचं, त्यानं जसं ठेवलं तसं राहायचं, त्यानं जसं सांगितलं तसं करायचं. ठेविले अनंते हे तैसेचे राहावे, तसंच त्यांनी राहावं. आणि हे सगळं करत असताना चित्तामध्ये समाधान बाळगावं. चित्ते असू द्यावे, हे एक समाधान, चित्तामध्ये समाधान अशा पद्धतीने सारखं करावं. हे अतिशय महत्वाचं आहे. माझं म्हणणं ज्याला कळत असेल ना, त्याला फार आनंद होत असेल. आणि ज्या नसेल कळत त्याला मी काय करू आता, मला तर कळतं मी काय बोलतोय ते. जे बोलतो त्याला तर कळलं मी काय बोलतो ते, मला तर नक्की कळतं मी काय बोलतोय. फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून संत महापुरुष त्या भूमिकेत गेलेले आहेत. आणि त्या भूमिकेत जाऊन त्यांनी मला अभेदोनी भेद राखलेला अंगी वाढावा या जगी प्रेम असून अभेद स्थितीला गेले. आणि अभेद स्थितीला जाऊन भेद अंतकरणामध्ये शिल्लक ठेवला. कशाकरिता ठेवला? व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये त्यांनी वागतायत महाराज. हे सगळं त्यांनी अशा पद्धतीने करतात. पण कोण करतोय म्हणतात? ते कवी, ऐकवी, एकनारायण, तोच त्यांनी या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्या सत्तेने या सगळ्या गोष्टी होतात. सत्ता धन्याची की जे मायबाप, ही सगळी सत्ता कोणाची आहे? धन्याची आहे. मग धनी आपल्याला ठेवील, आपण तसं राहायचं. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. याच्या व्यतिरिक्त जर स्वतःची अक्कल लावली, जास्त हातपाय फोडायला जर सुरुवात केली, तर मग मात्र त्यांनी महाराज जे संचितात तुम्हाला लिहून दिलेलं ते नक्कीच होणार आहे. पण त्याच्यात जर तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला तर बदल तो होणार नाहीच. नाही, दुःख भोगावं लागेल. मला दोन सांगा
अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी दुःख भोगावं लागेल. म्हणून त्यांनी मनात उद्विग्न होऊन अट्टहास करण्यापेक्षा भगवंतानं आपल्याला ठेवलंय असा विचार केला की मग मात्र त्यांनी मला त्रास होणार नाही. संचितानं जे आपल्याला मिळणार आहे ते भोगावंच लागणार आहे. श्री सुदामजी महाराज होते की नाही, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला म्हणतात. त्यांनी म्हणत त्याचा भाऊ चांगला होता, त्याचं नाव होतं चक्रपाणी, फार सुंदर गायक होता आणि पोरबंदरच्या राजाच्या दरबारात गायन करायला होता. काय गात होता? राजाचं गुणागात गात होता, म्हणजे भाटगिरी करण्यात. पूर्वीच्या काळात मोठ्या लोकांवर भाट असायचे. ते भाट, मागध, बंदीजन, सूत हे त्यांनी आहेत की नाही वेगवेगळे त्यांनी महाराज स्तुती पाठक असायचे. मग ते भाट असायचे. तो भाट झाला होता. ब्राह्मण असून त्यांनी राजाची भाटगिरी करत होते. कोणतरी सांगितलं याचा भाऊ त्यांनी फार चांगला आहे, त्याचं नाव आहे सुदाम. आणि त्या सुदामाला त्यांनी बोलावं, तो पण फार सुंदर गातो, जसा हा गातो तसा तो पण गायन, दोघं भाऊ तुमचं वर्णन करते. बोलून घेतलं सुदाम देवाला आणि बोलावल्यानंतर त्यांनी सुदाम देवाला त्या राजाने सांगितलं, हे बघ तुझा भाऊ जसं त्यांनी माझे गुणांवाद गातो, माझं कौतुक लोकांमध्ये करतो, तसं तू पण माझे गुणांवाद गा. सुदामजी म्हणजे जमणार म्हणे का बरं? हे अनेकांची स्तुती आम्हा वाचून दुसऱ्याचं कौतुक करणार, दुसऱ्याची स्तुती करणार नाही. एखाद्याने चांगलं काम केलं असेल ना तर चांगल्या कामाला मी चांगलं म्हणेन, पण विनाकारण त्याची माझ्यावर कृपा व्हावी किंवा तो माझ्यावर प्रसन्न म्हणून मी त्याची स्तुती नाही करणार. महत्वाची गोष्ट आहे. स्तुती करणं म्हणजे फुगून देणं समोरच्या माणसाला, घेण्यात देण्याचं. कशाला त्यांनी फुगवायचं? त्यांना आपल्याला चांगलं म्हणावं, फार महत्वाचं मुद्दा आहे. म्हणून याच्याकरता त्यांनी महाराज स्तुती पाठक स्तुती करत असतात. अशी स्तुती करू नये. चांगलं काम करतात हे कीर्तन करतात. कीर्तन करणं चांगलं का वाईट? चांगलं काम. मग चांगल्या कामाला चांगलं म्हणणं चांगलं का वाईट? चांगलं म्हणलं पाहिजे. चांगल्या कामाला चांगलं म्हणलं पाहिजे. हे परमार्थ करतायत, कीर्तन करतायत, प्रबोधन करतायत, चांगलं काम करतायत, त्यांना चांगलं म्हणणं म्हणजे स्तुती नाही, वस्तुस्थिती. हे गायन करतात की नाही सगळेजण? चांगलं गाता की नाही तुम्ही? हे चांगलं गातात हे म्हणणं म्हणजे काय? त्यांची स्तुती आहे का? नाही, वस्तुस्थिती आहे. हे फार चांगलं गातात, फार मला चांगलं वाटतंय, तुम्ही फार सुंदर गात आहात, तुमच्या गाण्याने त्यांनी भगवान प्रसन्न होतो, आम्हाला सर्वांना आनंद होतो, मग तुम्ही चांगले गाता, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही चांगले श्रोते आहात, तुम्ही चांगला ऐकतात. एकाने सुद्धा डुकलं नाही खाली, एक सुद्धा चुकलं नाही, एक सुद्धा असं त्यांनी मला काही चिंतेत विचारात मला दिसत नाही. सगळेजण आनंदात ऐकतायत. चांगले आहेत की नाही महाराज? तुम्ही चांगलं ऐकता हे म्हणणं म्हणजे तुमची स्तुती नाही, वस्तुस्थिती सांगितली. पण काय तुमचं सांगावं, काय तुमचं वर्णन करावं? भाऊ म्हणायचे, उष्टस्य गृहे लग्नम गर्धभो वेद पाठक परस्परम प्रशंसन्ते अहोरूपम अहोधनी. भाऊ त्यांनी फार काल योगीराज महाराजचा असला कीर्तन त्यांनी हे दृष्टांत सांगितलं, वेगळ्या पद्धतीने सांगितलं, पण भाऊ मात्र सांगायचे. ते म्हणजे उंटाच्या घरी लग्न होतं आणि लग्न लावायकरता ब्राह्मण मग गाढवाला बोलवलं होतं. आता काय करायचं? मग त्यांनी गाढवा आल्यानंतर त्यांनी ते उंटाचं नाही. आता उंट काय? उंट म्हणजे 17 ठिकाणी वाकडा, त्याचं ते मुडकं एका बाजूला, त्याची पाठ अशी, त्याचे ते पाय तसे, आणि त्याचं ते पाठीवरचं ढोपर वेगळं निघालेलं, हे सगळं त्यांनी फार विचित्र असा करतो. प्राणी देवात तसं तयारच केला मला असं उंट महाराज. पण आता गाढवाला एवढं त्यांनी महाराज सुपारी मिळाली, मग काय करायचं? गाढवाला म्हटलं आपलं काय करायचं? त्याचं कौतुक करावं. गाढवाने तोंड भरून त्याचं कौतुक केलं. माझं काय उंट दादा तुमचं स्वरूप, तुमचं रूप आहे म्हणजे असं देखणं, असे गोड त्यांनी तुम्ही दिसता, आम्ही झालं, फळ झालं, सगळं झालं. जशीच का उंटाची स्तुती केली ना, उंट सुद्धा म्हणला त्यांनी, गाढव दादा तुमच्यासारखा पाहिलाच नाही. म्हणे कशी काय? लोक एका स्वरात गातात, पंचमदानी पाहतात, अशा पद्धतीने गातात. पण तुम्ही असे सापडले एका वेळेला 7 स्वर बाहेर काढता, 7 स्वर एकाच वेळेला गाता. असं त्यांनी परस्परम प्रशंसन्ते, एकमेकाची प्रशंसा करायला लागले. हा म्हणतो अहो रूपम, तो म्हणतो अहो ध्वनिम. त्यांनी मला दोघे एकमेकाची प्रशंसा करतात. ही प्रशंसा करणं म्हणजे घेण्या देण्याची करणं स्तुती. अशी स्तुती कोणाची त्यांनी करायची नाही. नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको हाताला घडू देऊ. म्हणून त्यांनी माणसाची स्तुती आणि कथेची विक्री हे माझ्या हाताला घडू देऊ नको. कन्या गो आणि कथेचा विकरा हे नको दाताला घडू देऊ. कन्या म्हणजे मुलगी विकायची वस्तू नाही, कथा विकण्याची वस्तू नाही, आणि त्याने महाराज गोमाता विकण्याची वस्तू नाही. म्हणून स्तुती त्याने या मुद्द्यावर आपण आलो. सुदामदेवाने सांगितलं मी स्तुती करणार नाही. मग स्तुती करणार नाही, राजा रागावला, पावणे 10लाच रागावला. आणि एवढा त्यांनी त्याला राग आला. तो म्हणला खबरदार, मला जर माझी स्तुती केली नाही, सगळ्या गावात आणि त्याने दौंडी पिटवली. तो म्हणला याला कोणी खायला द्यायचं नाही, अजिबात शिदा सामुग्रीत काही दक्षिणा द्यायची नाही. त्यानं व्रत धारण केलं होतं. कोणी? सुदामदेव. अयाचक व्रत, काही मागायचं नाही. आणि राजानं फरमान काढलं की याला काही द्यायचं नाही. 4 दिवस झाले घरामध्ये त्यांनी निमरण बायको उपाशी होती, काहीच खायला नव्हतं. कोणी काही दिलंच नाही, शिदा दिला नाही, येणे कोणा मागितलं नाही. मग काय अवस्था झाली? अशी वाईट अवस्था झाली. बायको म्हणली अहो किती त्रास सहन करायचा.
त्या राजाचा अपमान तुम्ही करून आले, मग ज्या देवाकरता अपमान केला त्याने राजाचा, निदान त्या देवाला तरी जाऊन सांगा ना कारण की आमची अशा अवस्था आहे. खबरदार म्हटले, मी भगवंताचा भक्त आहे, पण गाराने सांगण्याकरिता भक्त झालो नाही. मी त्यांनी भगवंताचा भक्त इथपर्यंत ठीक आहे, मी त्याला काय सांगणार नाही. पुढचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षात घ्या. ते म्हणले, हे बघ, तिचं नाव होतं सुशिला. हे बघ सुशिला, सांगावं त्याला लागतं ज्याला कळत नाही. सांगावं कोणाला लागतं? ज्याला कळत नाही त्याला सांगावं लागतं. आणि ज्या देवाकडे तू जा म्हणते त्याला काय कळत नाही? त्याला सगळ्याच गोष्टी कळतात. मी उपाशी, माझी बायको उपाशी, माझी पोरं उपाशी, त्याला कळत नाही का? कळतच ना महाराज. मग त्याच्या पुढचा मुद्दा आहे का? त्याला कळतंय आपण सगळेजण उपाशी आहोत, आणि तरी सुद्धा आपण उपाशी आहोत. त्याला कळतंय आपण उपाशी आहोत आणि तरी पण आपण उपाशी आहोत, याचा अर्थ आपण जाणीवपूर्वक उपाशी आहोत. महत्वाची गोष्ट आहे. मग त्याला तर त्याचा पुढचा मुद्दा, मग त्याला जर वाटतं हे उपाशीच राहावेत, तर आपण उपाशीच राहायला चांगलं. तो जसं ठेवील तसं आपण राहायचं, खटाटोप करण्याची आवश्यकता पडायची नाही. म्हणून त्यांनी महाराज गेले तिथपर्यंत, पण मागितलं काहीच नाही. त्यानं भामट्याने त्यांना विचारला प्रश्न, काय असेल आमचे कसं काय बरे आहात ना, सुखात तर राहता? म्हणजे फार सुखात आहे. असं नाही म्हणलं माझे पोरं उपाशी आहेत त्यांनी फलन झालं, असं नाही म्हणलं. फार सुखात आहे मला सगळेजण. सांगितलं नाही. भगवान म्हणलं, काय ब्राह्मणा खोटं बोलतोस, किती खोटं बोलशील? मग त्याची ती कमरेची पुरचुंडी ओढून घेतली, ती पोहे सुदामदेवाची फकीमारी करून द्यायची. सगळी कथा आपल्याला माहिती आहे. मग सुदामदेवांचं धोरण काय होतं? धोरण एवढंच होतं, ठेवले आनंदे पैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. जर हातपाय फोडले वाहिल्या उद्वेग दुःखाची, केवळ दुःखच भोगावं लागेल. भोगणे ते फळ संचिताचे, म्हणून त्यांनी संचिताचं फळ भोगावं लागेल. म्हणून या संसाराला दुय्यम दर्जा दिला पाहिजे. या संसाराला त्यांनी दुय्यम करून परमात्म्याला प्रमुख दर्जा दिला पाहिजे. परमात्म्यावरच प्रेम केलं पाहिजे, संसारावरची माया काढून टाकली पाहिजे. आणि मग त्यांनी मला हा संसार जर त्यांनी बाधक ठरत असेल, त्रासदायक ठरत असेल, तर काय केलं पाहिजे? या संसाराला भगवंताच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा सांगतो, समर्पित केलं पाहिजे. समर्पित करणं म्हणजे देवाला देऊन टाकणं. एखादी गोष्ट जर आपण एखाद्याला देऊन टाकली, एखादं दान आपण दिलं, दान दिलेल्या वस्तूवर त्याने मला अधिकार कोणाचा असतो? ज्याला दान दिलं त्याचा. एखाद्या माणसानं ब्राह्मणाला गाय दान दिली, हे भूदेव आले आपल्याकडे, प्रसादजी महाराज देव आले, हे भूदेव आहे. एखाद्याला वाटलं त्यांनी यांना आपण गाय दान द्यायची, आता ते घेणार नाहीत, कारण त्यांच्याकडे पहिलीचे काय त्या दुसऱ्याला द्यायच्या तयारीत आहेत, असं नाही. म्हणून त्यांनी मला गाय दान द्यायची ठरली. गाय जर यांना दान दिली, गाय दान दिल्यानंतर त्या गायला चारा कोणी खाऊ घालायचा? देवाने खाऊ घालायचं. पाणी कोणी पाजायचं? देवाने पाजायचं. तिथं शेण कोणी उचलायचं? देवाने उचलायचं. महत्वाचा मुद्दा आहे मला, का ज्यांनी दान दिलं त्यांनी यायचं, त्यांनी नाही करायचं. मला ज्याला दान दिली त्यानं ते या सगळ्या गोष्टी करायच्या. आपण भगवंताची भक्ती करतो, आपण माळा घातली की नाही गळ्यात? तुळशीच्या. कशाच्या माळा आहेत? तुळशीच्या. माळच का घातली गळ्यामध्ये? त्याचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा. माळ गळ्यातच का बरं घालतात माळ? असं डोक्याला त्यांनी महाराज केसाचा उचुरा तयार करायचा, त्याच्यात का नाही अडकून बरं अडकवतात समजा, पण आपण तसं का नाही केलं की इथंच का बरं? त्यांनी खरं तर तसंच करायला पाहिजे, पण तसं नाही करीत आपण, गळ्यात घालतो. का बरं? या शरीरावर तुळस ठेवली. जसं घरात त्यांनी मला शिरा तयार होतो कढईमध्ये, त्याला काय म्हणतात? शिरा. तो त्यांनी एका भांड्यात घेतला आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं की त्याला म्हणतात नैवेद्य. आणि तो देवासमोर नेऊन ठेवला की देव त्याचा स्वीकार करतो. देवापासून बाजूला आला की त्याचं नाव काय होतं? प्रसाद. तो काय आहे? शिरा. त्याचं काय झालं? नैवेद्य. नंतर काय झाला? प्रसाद. हे कशामुळे झालं? एकट्या तुळशीमुळे झालं. तुळशीचं पान ठेवलं म्हणून त्याचं नैवेद्य झालं, आणि तुळशीचं पान ठेवल्यामुळे देवाने ते स्वीकारलं. देवानं स्वीकारलं म्हणून आता त्याचं काय झालं? प्रसाद झाला. हे सगळं घडलं तुळशीमुळं. तुळस ठेवली. देवानं तुळशीला वरदान दिलेलं आहे, तुझ्या माध्यमातून जो माझ्यापर्यंत येईल मी त्याचं काहीच पाहणार नाही, त्याचं डायरेक्ट स्वीकार करेन. म्हणून त्यांनी साधू संतांनी सांगितलं, ही तुळस आहे की नाही महाराज, ही तुळस अशा पद्धतीने शरीरावर ठेवायची. ही बाबाची माळ आहे, छगन बाबाची. त्याच्या गळ्यातून काढून घेतली, म्हणजे मला पाहिजे तुमची माळ, म्हणून ती अशी माळ आहे असे. पण ही कशाची माळ आहे? तुळशीची. ती कुठे ठेवली? शरीरावर ठेवली. म्हणजे काय केलं? जसं शिऱ्यावर तुळस ठेवल्यानंतर तो शिरा कोणाचा झाला? देवाचा. कोणी स्वीकारलं? देवाला स्वीकारलं. तशी तुळस शरीरावर ठेवल्यानंतर हे कोणाचं झालं? देवाचं. याच्यातले सगळे व्यवहार कोणाचे झाले? देवाचे. यातला सगळा संसार कोणाचा झाला? देवाचा. हे जर देवाचा, मग याची बायको, पोरं, घरदार, संपत्ती कोणाची? देवाची. मग खरं सांगा, दान दिल्यानंतर त्यांनी यांना गाय दान दिली, चारा कोण घालतंय? ते. पाणी कोण पाजतंय? ते. शेण कोण उचलतंय? ते. मग दान ज्याला दिलं तोच त्याचं सगळं करतो, खरं आहे की नाही? मग माझं जीवन जर मी भगवंताला तुळस ठेवून दान दिलं, तर माझ्या जीवनातल्या सगळ्या घडामोडी कोणी पाहायच्या? मग माझ्या बायको पोरं कोणी पोसायची?
देवाने. माझं भरण पोषण कोणी करायचं? देवानं. मला कोणी सांभाळायचं? देवानं. पटकन तुम्हाला मी काय सांगत होते, हाच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी भक्ती करायची म्हणजे काय करायचं? आपलं जीवन भगवंताला देऊन टाकायचं. नवे आपला सगळा संसार भगवंताच्या चरणी वाहून टाकायचा आणि भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन राहायचं. हीच खरी भक्ती आहे. तुका मन घालू तयावरी भार, तुका मन घालू तयावरी भार, तुका मन घालू तयावरी
संसार देवा पायी भगवंताच्या चरणी हा संसार त्यांनी वाहून टाकू, भगवंतावर सर्व भार घालू आणि मग आपण भगवंताचं चिंतन करत राहू. हीच असणारी भक्ती आहे आणि तीच देवाला आवडते. म्हणून आपण सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित तदार्पित अखिल आचारिता नाराजी महाराज भक्ती स्वरूप सांगतात. असं संपूर्ण जीवन भगवंताच्या चरणी समर्पित करणं यालाच भक्ती असं म्हणतात. ती महापुरुषांनी अशा पद्धतीने केली म्हणून भगवंताला ती आवडली. म्हणून भगवंताला आवडणारी भक्ती कोणती असतात म्हणत असाल तर हे अभंगात जे वर्णन करून सांगितलं ती भगवंताला आवडणारी भक्ती आहे. अशी त्या महाराज साधू संत करत असतात.